लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. बोदेगावच्या जिल्हा परिषद शाळेला आर.के. फाउंडेशनच्या पुढाकाराने 6 संगणक संच भेट. बोदेगाव जिल्हा परिषद शाळेसह 4 वसती शाळांना संगणक संच व साहित्य वितरित करण्यात आले. फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव बुद्रुक येथील माजी सरपंच तथा आर.के. फाउंडेशन व वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ यांच्या सहकार्यातून बोदेगाव जिल्हा परिषद शाळेसहित 4 वसती शाळांना 6 संगणक संच व साहित्य वितरित करण्यात आले. बोदेगाव जिल्हा परिषद शाळेला 2 संगणक संच, तर बैराग वस्ती, कान्होबा वस्ती, राजपूत वस्ती, बदनापूर वस्ती या सर्व जिल्हा परिषद वस्ती शाळांना प्रत्येकी 1 संगणक संच देण्यात आले. माजी सरपंच तथा राजेंद्र करुणा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी सांगितले की आर.के. फाउंडेशन सदैव आपल्या शाळेच्या पाठीशी आहे. संगणक संच देण्याचा उद्देश एकच आहे की ग्रामीण भागातील मुलांना शालेय ज्ञानाबरोबरच आजच्या आधुनिक युगात डिजिटल शिक्षण मिळावे. ग्रामीण भागातील मुलं हे मूलभूत आणि भौतिक सुविधांपासून बहुतांश प्रमाणात वंचित असतात. त्यामुळे त्यांना डिजिटल शिक्षण मिळावे या हेतूने आम्ही ही छोटीशी भेट शाळांना देत आहे, असे राजेंद्र वाघ यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य कैलास कुंटे, कार्यकारी सोसायटी अध्यक्ष राजू कुंटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष फिरोज पठाण, शालेय समिती अध्यक्ष बाबासाहेब कुंटे, उपाध्यक्ष इरफान शहा, काकासाहेब ढेपले, सुखदेव राजपूत, चरणसिंग राजपूत, भानुदास वाघ, लक्ष्मीकांत कुंटे, जफर पठाण, अण्णा वाघ, कसरू वैष्णव, जनार्दन वाघ, सजन राजपूत, सांडू राजपूत, मुख्याध्यापक श्रीखंडे व सर्व शिक्षक वृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समजा गल्लीला पगार आहे, भाव पण सगळे इथं सगळे इकॉनॉमिकल कंडिशन सगळ्यांची माझ्या सगळ्यांची चांगली, पण तरी पैसे पुरत नाही, पैसे काही राहत नाही. पण ह्या पैशातून, ह्या पगारातून, ह्या आपल्या कंडिशनमधून 5-10% आपण ह्या ज्या गरिबांच्या मुलांना म्हणा का एक चांगल्या सामाजिक कार्याला आपण कधी दिले तर आपल्याला आत्मिक समाधान लागतं. बघा, आपण मंदिरात गेलो का मस्जिदमध्ये गेलो का विहारात गेलो, जे आपल्याला थोडं आपण 5-10 मिनिटं एक आपल्याला खूप आत्म्याला शांतता वाटते का नाही बाबा, आपण सगळं विसरून जातो आणि एका देवाचे लीन होतो. तसंच हे आपण काही चांगलं काही केलं तर ह्याच गोष्टी होऊ शकतात. त्यासाठी आपण मीच नाही, आपण सगळ्यांना हा विचार केला पाहिजे. आणि याच्या पुढेही तुम्हाला समजा आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि बाबाच्या एवढं म्हणजे उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं आहे जिल्हा परिषद सदस्य म्हणून. बाबा, आम्हाला सगळ्या अपेक्षा आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती तुम्ही होणारच आहे. त्यामुळं गावकरी, आमची सगळी गावकरी मंडळी तुमच्याकडे एक आशेची किरणानं बघतात. आता कॅम्प्युटर असो का ते असो, पण आम्हाला आता कॅम्प्युटर झालं म्हणजे आमची म्हणजे भूक वाढलीच. आता आम्हाला प्रोजेक्टर पण लागेल आम्हाला, पुन्हा हे लागेल. तुमच्या माध्यमातून तुम्ही द्या, माझ्या माध्यमातून मला कसं द्यायचं मी पण प्रयत्न करेल. एवढंच आज मी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचे उद्घाटन आणि ज्यांच्या शुभ हस्ते संगणक भेट जो कार्यक्रम आपण इथं जिल्हा परिषद शाळा बोदेगाव बुद्रुक इथं आयोजित केलेला आहे. आणि बैरागी वस्ती शाळा, कान्होबा वस्ती शाळा, बदनापूर वस्ती शाळा आणि राजपूत वस्ती शाळा इथले अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व शालेय कमिटी आणि सर्व मुख्याध्यापक, सचिव, सर्व शिक्षक वर्ग आणि समोर बालगोपाल आणि आमच्या गावचे सरपंच सदस्य कुंटे, रजनीकांत कुंटे, पठाण, माजी सरपंच ढेपले साहेब, सर्व प्रतिष्ठित नागरिक, गावकरी आणि बंधूंनो, मी म्हणजे असंच बाबा, आम्ही शिवाजी महाराज पाचीरकर असंच कार्यक्रमाला आलो होतो. बाबांचा शाळेमध्ये वह्या, पुस्तक, पेन वाटपचा कार्यक्रम होता. तेव्हा तुम्ही सगळ्या शालेय कमिटी आणि शिक्षकांनी आग्रह केला होता का बाबा शाळेला संगणक नाही असं तसं.
तर बा तुम्ही देऊ शकता का? म्हणजे त्यांनी म्हणजे असं डायरेक्ट बोलले नव्हते का बा, त्यांना म्हटलं देता नाही देता असं काय. तर मी म्हटलं चांगलं आहे बघा, मी ज्या गावामध्ये लहानचा मोठा झालो, शिकलो सवरलो, आज समजा जे काय ते माझ्या समजा यांनी केलं तर सगळ्या गावकऱ्यांचं त्याच्यामध्ये हातभार आहे, गावकऱ्यांचं सहकार्य आहे. मी आता कितीही समजा कलेक्टर असो का मंत्री असो का सचिव लेवलचे मंत्रालयात असो, पण त्यांच्याबरोबर राहताना पण जो जिव्हाळा, जी माया जी गावात आल्यावर असते लहान मोठ्या थोरांची, ती कुठेही भेटत नाही. गावात म्हणजे आपलं पण असतं, आपले सगळं गावकरी आपले असतात, एक जिव्हाळा आपुलकी असते. त्यामुळं आपण गावाचं काहीतरी देणं लागतो. या गावामुळं आज जिथं आहोत आपण तिथं सुखी आहोत, आनंदी आहोत आणि गावामुळं शिकलो सवरलो आणि चांगलं काही आपण करू शकलो या जीवनामध्ये. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.